पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, मराठी भाषेतील पहिली संत कवयित्री कोण आहे माहितीये? एरवी विरळ असलेला साहित्य प्रकार ढवळे हा संत महिलेनं मराठी साहित्यात अजरामर केला. ढवळे म्हणजे वर विषयक स्त्रियांनी गायची गीत. बहुजन समाजाच्या वाणीत एकरूप झालेलं स्वरूप ढवळ्यांना आल्यामुळे त्यातील गेयता आणि भक्तिप्रवणता ही जिव्हाळ्याचा विषय बनली. ही स्त्री संत कवयित्री होती श्री संत महदंबा. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. माऊली, एकदा काय गंमत झाली, महानुभव पंतांचे गोविंद प्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या महिलेला पाहून लग्न करण्याची इच्छा झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला लग्नाला अनुसरून गीत म्हणायला सांगितलं. महदंबेने लिहिलेल्या ढवळ्यात विवाहाचं सुरुवातीपासून अखेरपर्यंत वर्णन आलं. तिने रचलेल्या ढवळ्यातील मुख्य विषय रुक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणी हरणाचा कथाभाग आलाय, तर उत्तरार्धात स्वयंवराचं वर्णन आलंय. उत्तरार्धात 65 कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्र कवित्व दिसते. महदंबेच्या ढवळ्यांची भाषा साधी, सुबोध आणि तत्कालीन बोली भाषेच्या रूपाची आहे. महदंबेने ढवळ्यांप्रमाणेच मातृकी रुक्मिणी स्वयंवर या काव्याची निर्मिती केली आहे. त्यांची ओवी संख्या 109 आहे. त्या काव्यांचं विशेष हे की त्या कडव्यांमध्ये अ, आ, ई पासूनची अक्षरे आणली आहेत. तिचा प्रत्येक ओळीतला आद्य अक्षरांचा क्रम साधण्याचा त्यात प्रयत्न आहे. तोच प्रकार पंडिती काव्यात नंतरच्या काळात दिसतो. कृष्ण वर्णन, पाठवणी, कृष्ण दर्शनामुळे रुक्मिणीने सज्जावरून उडी घेणे हे सगळे प्रसंग यात आलेत. संत महदंबेने गर्भकांड ओव्याही लिहिलेले आहेत. मराठीतील आद्य संत कवयित्री आणि एक विदुषी म्हणून महदंबेचं स्थान अनन्यसाधारण आहे. अशा या मराठीतील आद्य कवयित्रीला मनापासून अभिवादन. माऊली, संत महदंबा उर्फ महादाईसा, तसंच त्यांना रुपाईसा म्हणूनही ओळखलं जातं. 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी स्थापित केलेल्या महानुभव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होत्या. त्या पंथाच्या आईच होत्या. सगळेजण त्यांना आऊसा म्हणजेच आई म्हणायच्या. पहिली महादाईसा ही महादंबेची पणजी होती. महादाईसा ही खूप मोठी विदुषी होती. तिने आपल्या पांडित्याच्या बळावर महाराष्ट्राची राज राखली होती. तिने इतर प्रांतातील विद्वानांबरोबर चर्चा करून त्यांना पराजित केलं होतं. त्यामुळे राजाने तिला 5 गावे इनाम म्हणून दिली होती. वेद विशारद आणि विदुषी असलेल्या महादाईसाची महानुभव पंथातील महदंबा ही पंथी. आपल्या पणजीच्या विद्वत्तेचा वारसा तिला लाभला होता. महदंबा यांचं जीवन विलक्षण होतं. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी कवयित्री असा प्रवास तिने केला. महदंबाचं घराणं तसं विद्वानांचंच होतं. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचं लग्न लहान वयातच झालं. पण पतीचं लवकर निधन झाल्याने वैधव्य आलं. ती वडिलांकडे परत आली. तिला भक्ती मार्गाची आणि परमार्थाची ओढ होती. परमार्थाच्या ओढीनं त्या पहिले दादोसाच्या शिष्या झाल्या. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सगळ्या पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतलं. महानुभव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता. संन्यासाचा कठोर आणि कडक आचारधर्म महदंबेने स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. तिची भक्ती डोळेच होती, बुद्धीची, चौकसपणाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती. संन्यासीपण, निवृत्ती, जीवन भोगापासून दूर राहणं आणि आध्यात्मिक पातळीवर विचार दर्शन घडवणं अशी महदंबेच्या आयुष्याची वाटचाल ठरली. महदंबा ही संवेदनशील, सौंदर्य दृष्टी असलेली, नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा असलेली सुगरण, गाणे गाणारी, दक्ष कार्यकर्ती होती. नागदेवाचार्यांनी म्हातारी माझी प्रीती दक्षा धर्मरक्षकी गा असं तिच्याबद्दल म्हटलंय. ती नागदेवचार्यांची चुलत बहीण होती. महदंबेचे महानुभव संप्रदायात स्थान महत्वाचं होतं. तरी माझा वेश द्यावा असं ती म्हणायची. तिला पंथाचा वेश दिला गेला. ती मठ व्यवस्था बघायची. सगळ्या भक्तांची उठबस करायची. चक्रधरांची पूजा अर्चा सांभाळायची. संन्यासिनींवर करडी नजर ठेवत त्यांना वेळ प्रसंगी फटकारायची सुद्धा. त्यावरून तिने महानुभव संप्रदायाची शिस्त स्वीकारली होती हे दिसून येतं.
संपूर्ण आयुष्य महानुभव पंथासाठी व्यतीत केल्यावर 1308 मध्ये संत महादंबेने आपला देह ठेवला. अशी ही अद्वितीय, तेजस्वी आणि लोकमानसात अजरामर झालेली थोर संत महदंबा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.